हॅलो. डेली लाईफ रुटीन फूडमध्ये मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक मस्त अशी हेल्दी नॉनव्हेजची रेसिपी, आणि ती म्हणजे मटण पाया सूप आणि मटण पाया मसाला. चला तर पाहू कसं बनवायचा मटण पाया सूप. यासाठी मी इथे पाणी गरम करत ठेवलेलं आहे. हे पाणी मी यासाठी गरम करत ठेवलं आहे, आपले जे हे मटणाचे पाय आहेत ते आपल्याला या गरम पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. पहा, आपण आता यामध्ये गरम पाणी टाकतो आहे. पूर्ण गरम झालेलं पाणी आहे, त्याच्यामध्ये थोडंसं तुम्ही थंड पाणी टाका आणि मगच हात घालून ते पाय स्वच्छ धुवून घ्या. पाय हे नेहमी गरम पाण्यानेच धुतले तर ते चांगले स्वच्छ धुतले जातात. त्यामध्ये ते थंड पाण्याने कधीच धुवायचे नाहीत. तर जर ते थंड पाण्याने धुतले तर ते स्वच्छ धुवून होत नाहीत. यासाठी आपण हे पाय गरम पाण्याने चांगले स्वच्छ धुवून घेत आहोत. पहा, मी आता हे पाय चांगले स्वच्छ इथे धुवून घेतलेत. आता याच्यामध्ये मी 2 चमचे आलं, लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट टाकणार आहे. आता ही पेस्ट टाकून झाल्यानंतर मी यामध्ये 1 छोटा चमचा हळद टाकते आणि हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. पहा, आता हे मिश्रण चांगलं मी मिक्स करून घेते. मिक्स झाल्यानंतर आपण आता गॅसवरती कुकर तापत ठेवायचा आहे. तो गरम झाला पाहिजे चांगला. कुकर चांगला गरम झाला तर आपण त्यामध्ये 1-1.5 पळी तेल टाकून घ्यायचं आहे. पहा, मी आता कुकर गरम करत ठेवलेला आहे आणि माझा कुकर आता गरम झाल्यानंतर मी 1.5 पळी यामध्ये तेल टाकून घेणार आहे. तेल टाकल्यानंतर ते कुकरमध्ये सगळीकडून पूर्ण पसरून घ्यायचं आहे. पहा, अशा प्रकारे आपण हे पसरून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आता तेल गरम झालेलं आहे. त्यामध्ये मी 1 तमालपत्र, 2 लवंगा, 2 काळी मिरी आणि 1 छोटा तुकडा दालचिनीचा टाकलेला आहे. ते चांगलं परतवून झालं की त्यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट लावलेली जी आपली पाय आहेत ते त्यामध्ये टाकायचे आहेत. टाकल्यानंतर ते हलवायचे नाहीत, डायरेक्ट त्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे आणि त्या झाकणामध्ये झाकण पूर्ण भरेल, ते प्लेट पूर्ण भरेल एवढं पाणी त्याच्यामध्ये ओतून ठेवायचं आहे. आपण हे झाकण तोपर्यंत नाही काढायचं जोपर्यंत वरचं पाणी जे आपण ताटामध्ये ठेवलं ते गरम नाही होत तोपर्यंत काढायचं नाही. हे पाणी आपण पूर्णपणे गरम झालं की मगच आपण याच्यावरचं झाकण काढायचं आहे. पाण्याच्या वाफेमुळे त्याला ऑलरेडी पाणी सुटतं आणि हे आता पाणी गरम होईल आपलं आणि मग आपण त्याच्यामध्ये टाकायचं आहे. पण त्याआधी आपण ते सगळं हलवून मिक्स करून घ्यायचं आहे. पहा, आता आपलं पाणी आहे ते गरम होत आलेलं आहे आणि मी आता हे झाकण काढणार आहे. पहा, आपण आता हे झाकण काढून घेऊया. तुम्ही पाहू शकता त्याला पाणी सुटलेलं आहे आणि आता हे मी चांगलं परतवून घेते. पहा, हे काही करपलेलं वगैरे नाही आहे. हे मीडियम फ्लेमवरतीच ठेवून द्यायचं आहे. आता हे मिक्स झालं. परतवून झाल्यावरती मी यामध्ये मीठ टाकणार आहे. पहा, मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मीठ टाकल्यावरती पुन्हा परतवायचं आहे. चांगलं परतवायचं आणि मग आपण जे पाणी याच्यावरती गरम करून घेतलेलं होतं ते पाणी आता आपण यामध्ये टाकायचं आहे. हे पाणी टाकायच्यानंतर आपण यामध्ये 2 ग्लास एवढं पाणी टाकून घेणार आहोत अजून. कारण 2 ग्लास पाणी यासाठी द्यायचं आहे की आपल्याला कुकर बंद केल्यानंतर याला जवळजवळ 10 ते 15 शिट्ट्या द्यायच्या आहेत आणि 10 ते 15 शिट्ट्यांसाठी आपल्याला हे पूर्णपणे 2 ग्लास पाणी टाकायचं आहे. नाहीतर ते जर पाणी कमी पडलं तर आपले पाय आहेत ते करपू शकतात. यासाठी आपल्याला 2 ग्लास वरती अजून पाणी टाकायचं आहे. पहा, आता मी इथे कुकरला 10 ते 15 शिट्ट्या देऊन घेणार आहे. 10 ते 15 शिट्ट्या यासाठी द्यायच्या की आपले पाय आहेत ते चांगले शिजतात आणि त्या पायांचा जो अर्क आहे तो त्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे उतरतो. यासाठी त्याला शिट्ट्या एवढ्या द्यायच्या आहेत. हे पिण्यासाठी खूप हेल्दी आहे. आपले बळकट होतात आणि तसेच आपल्याला कॅल्शियमसुद्धा याच्यातून मिळतं. त्यासाठी
आठवड्यातून एकदा किंवा आठवड्यातून 2 वेळा तरी किमान पायांचं सूप हे प्यावंच. हे खूप हेल्दी असतं. पहा आता आपल्या इथे शिट्ट्या देऊन झालेल्या होत आहेत आणि कुकर थंड झाल्यानंतर आपण हा कुकर उघडायचा आहे. पहा कुकर थंड झाला आणि मी आता कुकर उघडलेला आहे. तुम्ही पाहू शकता आपलं सूप आता रेडी आहे पिण्यासाठी. पहा आता मी सर्विंग बाउलमध्ये काढून दाखवते तुम्हाला. सूप हे असंच प्यायचं, असंच छान लागतं. कसं वाटलं पाया सूप नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर नक्की सबस्क्राईब करा. आता आपण पाहणार आहोत आपली पुढची रेसिपी, ती म्हणजे पायांचा मसाला. इथे मी पॅन गरम करत ठेवला आहे आणि पॅन गरम झाला की त्यामध्ये मी आता 1.5 पळी तेल टाकणार आहे. पहा मी तेल टाकून घेतलं आहे. तेल गरम झालं की यामध्ये 2 बारीक चिरलेले कांदे टाकायचे आहेत आणि सोबतच कढीपत्ता देखील टाकायचा आहे. हे चांगलं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. कांदा थोडासा मऊ व्हायला पाहिजे आणि थोडासा लालसर झाला पाहिजे, तोपर्यंत आपण हे फ्राय करून घ्यायचं आहे. पहा आपला कांदा चांगला थोडा मऊ झालेला आहे आणि लालसरसुद्धा झालेला आहे. आता यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि आपण हे मिश्रण पुन्हा परतवून घ्यायचं आहे. जोपर्यंत टोमॅटो आणि कांदा चांगला परतवून होत नाही, म्हणजे ते दोन्ही मिश्रण मऊ होत नाही, तोपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. पहा आता कांदा आणि टोमॅटो दोन्ही सॉफ्ट झालेले आहेत. आता यामध्ये मी टाकणार आहे 2 चमचे लाल मिरची पावडर. मी लाल मिरची पावडर यासाठी वापरते की त्याच्याने आपल्या भाजीला किंवा आपण जे काही बनवतो रेसिपी त्याला कलर चांगला येतो. त्यानंतर मी 1.5 चमचे तिखट मसाला वापरते, जो की माझ्याकडे शंकेश्वरीचा केलेला आहे. आणि यानंतर मी यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला टाकला आहे. आता हे पुन्हा आपल्याला चांगलं परतवून घ्यायचं आहे. पहा तेल आहे ते बाजूने सुटतं आहे, म्हणजेच आपण मसाला आपला चांगला परतवलेला आहे. मसाला करपायला नको म्हणूनसाठी थोडंसं जे आपलं सूप आहे ते आपण त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. आता यामध्ये 2 चमचे कांदा, खोबरं, लसूण आणि आलं याचं वाटण टाकलेलं आहे. कांदा, खोबरं, लसूण हे मी भाजून घेतलेलं आहे आणि त्याचं वाटण बनवलेलं आहे. आता हे टाकून आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण त्यामध्ये आपले आता हे पाय टाकायचे आहेत. याच्यामध्ये पायामध्ये हेच सूप वापरायचं आहे, दुसरं पाणी टाकायचं नाही, नाहीतर आपल्या पायांच्या मसाल्याची चव बिघडू शकते. त्या सूपमध्ये जेवढे होतील तेवढेच पाय बनवायचे आहेत. पहा आता हे चांगलं मिक्स केलं आहे आणि ह्याला आता एक उकळी फुटली की आपण मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ टाकल्यानंतर हे पुन्हा चांगले मिक्स करायचे आहेत आणि आता यावरती आपण एक 5 ते 3 मिनटासाठी झाकण ठेवून द्यायचं आहे. पहा झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे आणि नंतर पुन्हा झाकण काढायचं आहे आणि पुन्हा हे परतवायचं आहे. पहा आता मी परतवून घेते. जरा परतवून झालं की पुन्हा आपण झाकण ठेवायचं आणि हे छान परतवून घ्यायचं आहे. पहा मी आता हे झाकण काढलेलं आहे आणि हे चांगलं परतवत आहे. आता हे ह्याच्यावरती आपल्याला झाकण नाही ठेवायचं आहे. आता हे कॉन्स्टंट आपल्याला परतवत राहायचं आहे. गॅसची फ्लेम हाय करायची आहे आणि ते परतवत राहायचं आहे. जोपर्यंत आपल्या मसाल्याला बाजूनी ऑइल नाही दिसत तोपर्यंत आपण हे परतवत राहायचं आहे. हाय फ्लेमवरती ठेवून द्यायचं नाही, तर ते कॉन्स्टंट परतवायचं, नाहीतर आपलं जे पाय आहेत ते करपू शकतात. आता हे परतवून झालेले आहेत. पहा तुम्ही पाहू शकता बाजूने त्याला तेल पण सुटतं आहे. तर अशा प्रकारे आपण हे पाय बनवतो. कसे वाटले, रेसिपी आवडली का हे नक्की सांगा. लाईक करा आणि जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. पहा आता आपले पाय हे रेडी झालेले आहेत आणि आता मी त्यावरती कोथिंबीर पसरवून घेणार आहे आणि गॅस बंद करणार आहे. पहा आपली डिश आजची ही रेडी झालेली आहे.
तर पुन्हा भेटू अशाच एका रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.